आजी आणि माजी दोन्ही अध्यक्षांकडे कोणताही राजकीय वारसा नाही आहे. मात्र दोन्ही अध्यक्षांचा प्रवास काल आम्ही अनेक राजकीय नेत्यांकडून ऐकला की संघर्षमय होता. तुमच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आलं, मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रवी भाऊ भाजपाची नेमकी रणनीती काय असणार आहे? खरं तर आपण सर्वांना आणि आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळेजी यांनी गेला जो त्यांचा कार्यकाळ होता, या कार्यकाळामध्ये ज्या ताकदीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील असणाऱ्या तळागाळातील जनतेपर्यंत संपर्क केला, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन काम केलं आणि एक चांगल्या पद्धतीची ताकद ही महायुतीच्या पाठीशी उभी केली. आज खरं तर एक त्यांचा सहकारी म्हणून, मित्र म्हणून गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण संघटनेत काम करणारे कार्यकर्ते आहोत. सरचिटणीस म्हणून एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांची कारकीर्द जी आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी अशी त्यांची कारकीर्द होती. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांना घेऊन संघटना बांधणीचं अतिशय चांगलं काम केलं आहे. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करणं अतिशय सोपं आहे. केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी NDAचं सरकार असल्यामुळे एक पॉझिटिव्ह पद्धतीने संघटनेला एक वेगळी ताकद ही केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून मिळणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु चॅलेंजेसही फार मोठे आहेत. येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मोठ्या नेत्यांच्या आमच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि छोटे कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये सामोरं जाणं हे सर्वात मोठं काम हे येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने कार्यकर्ता निर्माण करण्याची एक चांगली प्रक्रिया ही गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे आणि त्यामुळेच 1.5 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य आणि 1 लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य असणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे या सगळ्यांना संघटनात्मकदृष्ट्या बांधणी करणं हे फार गरजेचं काम आहे. मंडल स्तरावरती असणाऱ्या सर्व कमिट्या गठीत करणं, त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा स्तरावरच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सर्वानुमते करणं आणि त्यानंतर प्रदेश गठन या प्रक्रियेकडे जाणं. खरं तर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं ही सर्वात तारेवरची असणारी मोठी कसरत आहे आणि ही येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. 100 दिवसाचा एक कार्यक्रम हा संघटनेमधला तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन हा करणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे आणि मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा अतिशय जोमाने कामाला लागला आहे. संघटनेची ताकद ही अधिक मजबूत होण्याच्या दिशेने प्रत्येकाचं असणारं स्वप्न आहे की ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला
त्याची जबाबदारीची जाणीवसुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या जबाबदारीचं ओझं घेऊन त्या येणाऱ्या 100 दिवसामध्ये या सर्व जबाबदाऱ्या ज्या पूर्ण करण्याचं काम हा येणाऱ्या काळामध्ये करणार आहे याची मला खात्री आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा येणाऱ्या काळामध्ये एक वेगळ्या दिशा जी आदरणीय पंतप्रधानांनी आम्हाला सर्वांना देण्याचं काम केलं आहे, ट्रिलियनपर्यंतची इकॉनॉमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं पाऊल हे पुढे राहिलं पाहिजे. यासाठी महायुतीचं सरकार जे काम करत आहे त्याला सपोर्टिंग भूमिका संघटनाची असणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्या दिशेने काम करणं हे त्याहूनही गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता ही वाट पाहते आणि त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा या भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे आम्ही ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे असे असंख्य कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळालेलं त्यांचं पाठबळ आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये जो आपण पाहिला असेल महायुतीला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक चांगलं घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे प्रभाव कोणाचा यापेक्षाही कार्यकर्त्यांची असणारी प्रचंड मेहनत आणि त्यामुळेच हे सगळं शक्य होतं. त्यामुळे कार्यकर्ता अजून सक्षम होण्याच्या दिशेने आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आम्हाला खात्री आहे तुमच्याही सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे. तुम्ही सर्वजण द्याल याचीही खात्री आहे. धन्यवाद. आता सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं मोठं आव्हान असेल एक फार सेट केला विधानसभेमध्ये बावनकुळे यांनी. मात्र ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं निवडणुका तोंडावर आल्यावरती मुंबई तोडाची भाषा केली जाईल. आज ठाकरे गटाने थेट फडणवीसांवर आरोप केला, त्यांच्या पक्षश्रेष्ठींवर आरोप केला की त्यांच्या आदेशाने फडणवीसच मुंबई तोडतील. काय उत्तर? खरं तर काही मंडळी हे निवडणुका जवळ आल्यानंतर एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. या सगळ्यांना फेक नेरेटिव्ह कितीही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा जनता अतिशय समजदार आहे आणि जनता काय करावं याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा ज्या गतीने प्रगती करतो आहे याची कल्पना असल्यामुळे मला खात्री आहे की यांच्या फेक नेरेटिव्हला कोणीही भीक घालणार नाही. महामार्गाला कुठेतरी विरोध होतो. मात्र राजू शेट्टींच्या जवळचे कार्यकर्ते देखील आज पक्षप्रवेश केलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष होता 3 महत्वाचे प्रवेश झालेले आहेत. इंदापूर असेल, त्याचबरोबर नाशिक असेल. आपण लक्षात येत असेल की विकासाला प्राधान्य देणारं अशी महाराष्ट्रातील असणारी जनता आहे. त्यामुळे जेव्हा कधी विकासात्मक गोष्टी सुरू होतात त्यावेळेला नेहमीच असा विरोध केला जातो. समृद्धीच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विरोध हा त्यावेळेला काही लोकांनी केला होता. परंतु आपल्याला लक्षात येत असेल की आज त्याचे गोडवे गाणारे सुद्धा तेच आहेत. त्यामुळे शक्तिपीठ हे सुद्धा जेव्हा तयार होईल किंवा त्यामध्ये जेव्हा पाऊलं पुढे जायला लागतील तेव्हा हीच मंडळी की जे विरोध करतायत ते विरोध करणारे गोडवे गातील यात काही शंका नाही. कई दशक तक आपने बीजेपी में योगदान अपना दिया था. आज बड़ी जिम्मेदारी आपके कंधों पर सौंपी गई है. कितनी बड़ी चुनौती मानते हैं और सामने देखा जाए बीएमसी चुनाव भी है, किस तरह से कामकाज किया जाएगा? हमारी पार्टी जो है कार्यकर्ताओं की पार्टी है, विचारधारे पे चलने वाली पार्टी है और हमें पूरा यकीन है कि हमारे पार्टी ने, हमारी केंद्र के सरकार ने, राज्य की सरकार ने जितना काम
ये 11 साल में किया है, ये आप सभी को मालूम है। इंफ्रास्ट्रक्चर में जितना काम किया है, मुंबई को आप देख रहे हो, मुंबई का पूरा चेहरा मोहरा बदलने का काम केंद्र के और राज्य की सरकार ने किया है। और जो लोग टीका करने का काम कर रहे हैं, उन लोगों ने क्या किया है, ये भी सोचने वाली बात है। जो डेवलपमेंट है, डेवलपमेंट में काम करने का काम देवेंद्र जी के नेतृत्व में हो रहा है। और ऐसे बहुत सारे काम जो पाइपलाइन में है, वो भी हम पूरा करने की पूरी कोशिश कर रहे हैं। तो हमें पूरा यकीन है कि पूरे मुंबई हो या महाराष्ट्र की पूरी जनता पूरे ताकत से देवेंद्र जी के साथ में। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।